याची देही याची डोळा ऐसा देखिला अलौकिक सोहळा. रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झालेले असून संपूर्ण गड परिसरात शिवमय वातावरणाने भारावून गेला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रत्येकाच्या मनात शिवरायांविषयीची श्रद्धा आणि अभिमान स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवभक्तांनी मोठी उपस्थिती लावली. सोहळ्यानिमित्त संपूर्ण रायगड किल्ला आकर्षक फुलांच्या सजावटीनं नटवण्यात आलेला आहे. शिवप्रेमी विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले असून गडावर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झालेलं आहे. याशिवाय शाहिरी कार्यक्रम, पारंपरिक कला, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवराज्याभिषेकाच्या या अलौकिक सोहळ्याने उपस्थित शिवभक्त भारावून गेलेले आहेत. याची देही याची डोळा ऐसा देखिला सोहळा अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा हा सोहळा शिवभक्तांसाठी अविस्मरणीय ठरतो आहे. मी मागच्याशी बोललो होतो की लाईट अँड साऊंड शो हा तयार आहे आपला. खरं म्हणजे हा लाईट अँड साऊंड शो आत्ता सुरू होणार होता, पण कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं हे नवनिर्वाचित आमदार इथं आलेले, त्याचं नाव नंतर घेणार आहे मी, ते इथं आलेले आणि त्यांच्यामुळे आम्हाला त्याचं ओपनिंग करता आलं. ते काय ती दुरुस्त करा बाबा काहीतरी. त्याच्यामुळे लोकांना लाईट अँड साऊंड शो बघायला मिळाला नाही. तो लाईट अँड साऊंड शो देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही तसा लाईट अँड साऊंड शो आहे. 360 डिग्रीचा आहे. 360 डिग्री बघा तर तुम्ही. त्या पुरातत्व खात्याला एवढीच माझी विनंती आहे की तर राहायला परवानगी देत नाही, पण या शिवभक्तांना हा लाईट अँड साऊंड शो बघायला मिळावा. दारुगोरा कोठार जे पहिल्यांदा रायगडवर अतिक्रमण किंवा अटॅक झाला असं म्हणतात, त्या दारुगोरावर त्याच्यावर बॉम्ब पडला तिकडच्या तोफेवर, तिकडच्या गड आपल्या त्या पलीकडच्या डोंगरावरनं, पोटल्या डोंगरावरनं जो झाला, ते दारुगोर आपल्याला ते बघा जाऊन तिथे फरशी सापडली. 350 वर्षाच्या अगोदर फरशी कशी लावली होती शिवाजी महाराजांची, ते पाहायला तुम्हाला मिळेल. राज सदरचं संवर्धन आता सगळे हार आहेत मग तुम्हाला पाहायला मिळत नाहीत किंवा सजावट झाली तुम्हाला मिळत नाही. या राज सजावटचं संवर्धन 75 वर्षात पहिल्यांदा रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून, पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू झालं. हे नगारखाना जिथं आपण बसलो, ते राज सदर जिथं आपण बसलोय, माझं स्वप्न आहे आणि माझं नाही, सर्व शिवभक्तांचं स्वप्न आहे. आपण हे राज सदर का पुनर्बांधणी करू शकत नाही? का शिवाजी महाराजांचं भव्य त्याचा राज सदर कसं करत? आणि मला आठवतं की मागच्या भाषणात मी बोललो होतो मी काय ते करणार. मला ना या पुरातत्व खात्याच्या केंद्रात जाऊन वेळ पडला तर ठिया ठोकणार. आणि मला आनंदाने आपल्याला सांगायचं, हिथली अजून त्यांनी परवानगी दिली नाही, पण मागा नगारखाना एकमेव वास्तू आहे या दुर्गराज रायगड किल्ला जे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरचं छत, हे छताचं काम या पावसाळ्यानंतर सुरू होतं. तर हळूहळू घुसत असते सगळ्यात ते मागितलं मग ते काहीतरी थोडं देतात. लोक धंदा करतात, म्हणतात अरे 500 रुपये रेट आहे, मग तो देणारा 200-300 रुपये देतो. आपण काय मागतो? आम्हाला सगळंच पाहिजे आहे. मग सुरुवात करायची, आम्हाला संभाजीराजे धंदा काय करता येत नाही. संभाजीराजे काय करू शकतो? शिवाजी महाराजांसाठी चांगलं काय घडवायचं आहे राज सदरवर, दुर्गराज किल्ल्यावर, ते मी करतो. खरंच माझा बिझनेस नाही, जे काय आहे शिवाजी महाराज. आणि म्हणून या नगारखान्यावर कौलारू छत येणार आहे. ते झालं की इकडे सरकारचं तुमची ताकद काय ताकद, काय काय ताकद, असं नाही चाललं, जोरात पाहिजे काय काय ताकद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.